नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते. आणि लक्ष्मी मातेचा तुमच्यावर अखंड कृपा राहो, तुमच्यावर सदैव लक्ष्मी मातेची कृपा राहो ही सुद्धा मी लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण बघणार आहोत, उद्या आहे गुरुवार आणि अमावस्या. तर अमावस्येच्या दिवशी आणि गुरुवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता. पौर्णिमा, अमावस्या, पौर्णिमा, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कधीही सेवा करून स्वतः अनुभव घेऊ शकता. तर ही सेवा काय आहे आणि कशी करायची, त्याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, तर तुमच्याकडं धनलक्ष्मी नावच बघा काय आहे, धनलक्ष्मी. धन आणि लक्ष्मी म्हणजे धनाची ही जी देवी आहे ती धनलक्ष्मी, तिची आपल्याला पूजा करायची आहे. म्हणजे आपल्याकडे जो धनलक्ष्मी कुंचम आहे तो कुंचमची आपल्याला पूजा करायची आहे. आणि ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं, श्रीयंत्र म्हणजे लक्ष्मीचं आसन आहे, आणि ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं त्या घरामध्ये लक्ष्मी बसते. तर त्या आपल्याला त्याची सेवा कशी करायची आहे ते बघणार आहोत. आणि लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आकर्षित करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपल्याला लागणार आहे तांदूळाचं पीठ. म्हणजे जे तांदूळ असतात त्याला बारीक आपलं वाटायचं आहे मिक्सरला. एकदम बारीक अशी छान पेस्ट करायची आहे आणि चाळून घ्यायचं आहे. बारीक पावडर एकदम म्हणजे रांगोळीसारखं घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये हळद मिक्स करायची आहे. हळद आपण ज्यावेळेस तांदूळ कुठलंही कार्य असू द्या, अक्षदा म्हणून आपण तांदूळाचा जास्तीत जास्त उपयोग करत असतो. तर आपल्याला उद्या अमावस्या आहे, सकाळी लवकर उठून सगळी घरातली कामं उरकून आंघोळ वगैरे करून आपल्याला आपल्या दाराला अगोदर म्हणजे उंबऱ्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे. दारामध्ये पाणी शिंपडून स्वच्छ उंबरा पुसून घ्यायचा आहे, दारं पुसून घ्यायची आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला उंबऱ्याची पूजा करायची आहे आणि हळदीचं लेपनसुद्धा आपल्याला उंबऱ्यावर द्यायचं आहे. आणि त्यानंतर बघा काय करायचं आहे, जे आपण तांदळाची पावडर बनवली आहे त्या तांदळाच्या पावडरनं आपल्याला दोन्ही साईडला ओम काढायचा आहे. तांदळाच्या पावडरनं ज्या वेळेस आपण ओम काढतो त्यावेळेस लक्ष्मी माता खूप प्रसन्न होते आणि आपल्यावर तिची कृपादृष्टी कायम राहते. आणि आपल्या घरातून ती कधीही काढता पाय घेत नाही. मात्र दारिद्र्यता कधीही हा उंबरठा ओलांडून आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरात तुम्हाला ज्या वेळेस शक्य होईल त्यावेळेस काढायचा आहे. कारण हा खूप प्रभावशाली आणि खूप चमत्कारिक असा उपाय आहे. आपल्याला फक्त तांदळाच्या पावडरनंच म्हणजे तांदळाची पावडर बनवून त्याच्यानंच काढायचं आहे. 2 ओम काढायचे आहेत. ते तुम्ही इकडल्या साईडला काढा किंवा उंबऱ्याच्या मधोमध काढलं तरीसुद्धा चालतं. आणि मधोमध एक स्वास्तिकसुद्धा आपल्याला काढायचं आहे. त्यानंतर हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे. दिवा वाळून घ्यायचा आहे, धूप वाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला उंबऱ्याच्या साईडला एक दिवा तिथेच ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सकाळची ही जी पूजा आहे ती आपल्याला करायची आहे. अमावस्या, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार, सोमवार, गुरुवार रोज केलं तरी ह्याचा आपल्याला नुकसान काहीच होणार नाही. होणार असेल तर तो फक्त फायदाच होणार आहे आणि खूप फायदा आपल्याला होत असतो. तर आता आपण बघणार आहोत धनलक्ष्मी कुंचमची सेवा. तर बघा, धनलक्ष्मी कुंचम ज्यांच्याकडे आहे त्यांनी उद्या ही खूप प्रभावशाली सेवा करून बघा. तुम्हाला जास्तीत जास्त मी असं म्हणणार नाही की तुम्हाला 1 दिवसात चमत्कार दिसेल, 2 दिवसात चमत्कार दिसेल, 3 दिवस, पण तुम्हाला 8 दिवसामध्ये बघा तुम्हाला काय रिझल्ट येईल आणि काय नाही. तर ज्यांच्याकडे धनलक्ष्मी कुंचन आहे त्यांनी एक मोठी डिश घ्यायची आहे. त्या डिश पण पितळेची घ्या, स्टीलची घेऊ नका. कारण स्टील हे लोखंडामध्ये मोडलं जातं आणि लोखंड हे शनीला कारक असल्यामुळे आपल्याला म्हणजे लोखंडाची आपलं स्टीलची डिश घ्यायची नाही. पितळेची डिश आपल्याला घ्यायची आहे. पितळ आणि पिवळं हे श्री विष्णुदेवांना खूप प्रिय आहे. त्याच्यामुळं आपल्याला पितळेची डिश घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्या कुंचमची सेवा करायची आहे. म्हणजे जी धनलक्ष्मी माता आहे त्यांची सेवा करायची आहे. दोन्ही साईडला 2 गजलक्ष्मी ठेवायच्या आहेत.
गजलक्ष्मी या धनाचा वर्षाव आपल्यावर करत असतात आणि ते सगळं बघत असतात. आणि ज्यावेळेस आपण पूर्ण पूजा आपली पूर्ण होते त्यावेळेस गजलक्ष्मीचा सुद्धा आपली पूजा सफल झाली का नाही हे बघण्यासाठी गजलक्ष्मीचा खूप उपयोग आपल्याला होत असतो. गजलक्ष्मी सुद्धा बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे खूप शुभ मानलं जातं, खूप चांगलं असतं ती गजलक्ष्मी आपल्या घरामध्ये सुद्धा असणं. तर आपल्याला या गजलक्ष्मी दोन्ही साईडला 2 ठेवून द्यायचे आहेत आणि पुढं श्रीयंत्र ठेवायचं आहे. आणि आपल्याला श्रीयंत्र ठेवल्यानंतर 108 धने अगोदर मोजून घ्यायचे आहेत आणि 108 धने आपल्याला मागं धनलक्ष्मी कुंचमला लावून पुढं श्रीयंत्रावर एक एक धना आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही धना एक एक अर्पण करणार आहात म्हणजे कुंकुमार्चन आपण करतो तसं कुंकुमार्चन करायचं आहे. पण दरवेळेस आपण कुंकुमानं कुंकुमार्चन करत असतो, तर अमावस्येच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही धन्यानं कुंकुमार्चन एकदा करून बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट येईल, तुमच्या जीवनामध्ये काय बदल होतील ते नक्कीच सांगा. तर आपल्याला ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळेस एक एक धने त्याच्यावरती टाकत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मुठीमध्ये धरून 11 वेळेस परत आपल्याला मुठीमध्ये जास्त धने घेऊन म्हणजे पूर्ण जी श्रीयंत्र आहे आपलं ती श्रीयंत्र पूर्ण आपल्याला त्या धन्यामध्ये म्हणजे झाकायचं आहे. म्हणजे पूर्ण धने त्याच्यावर भरायचे आहेत आपल्याला. ज्यावेळेस आपण अन्नपूर्णा देवीची धान्यामध्ये मूर्ती पूर्ण असं धान्य भरतो चारी बाजूनं, त्याप्रमाणे आपल्याला ही श्रीयंत्र पूर्ण भरून टाकायचं आहे. पण ती डिश माझी छोटी पडली आणि श्रीयंत्र माझं खूप मोठं आहे, त्याच्यामुळे मी आज दाखवण्यासाठी तुम्हाला थोडंसं केलेलं आहे. पण उद्या मात्र मी नक्कीच हा जे श्रीयंत्र आहे ते धन्याने पूर्णपणे म्हणजे भरून काढणार आहे, म्हणजे त्याला मध्ये लपवून ठेवणार आहे धन्यामध्ये. तर असं आपल्याला श्रीयंत्राची पूजा करायची आहे. म्हणजे श्रीयंत्रावर आपल्याला धन्यानं अभिषेक करायचा आहे. तर तुम्ही हे एकदा करून बघा. ज्यावेळेस आपण धन्यानं पूजा करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये धन आणि धान्य या दोन्हीचीही कधीही कमी पडणार नाही. कधीही आपल्या आयुष्यामध्ये अडचण येणार नाही. कुठलंही जर तुम्ही कार्य करायला गेला तर तुम्हाला कधीच ते कार्यामध्ये तुम्हाला कधीच अडचण येणार नाही किंवा संकट येणार नाही. तुमच्याकडे पैसे नसतील तर कुठून ना कुठून तुमचं काम ते पूर्ण होणारच आहे. तर असा हा धन्यानं आपण कुंकुमार्चन केल्यामुळं आपल्या जीवनात म्हणजे खूप बदल होणार आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेजवळ एक तुपाचा दिवा लावून ठेवायचा आहे. जो तुम्ही नैवेद्य असेल तुमच्याकडं फळं असतील किंवा तुम्ही जो बनवला असेल शिरा खीर किंवा काय असेल ते तुम्हाला सकाळी दूध साखर तरी तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि लक्ष्मी मातेची आरती करायची आहे. तर ज्या वेळेस तुम्ही धन्यानं पूर्ण तुम्हाला तुमच्याकडे जर मोठी डिश नसेल तर तुम्ही एखादी दुसरी डिश घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पितळेची छोटी का होणार डिश ठेवून त्याच्यामध्ये श्रीयंत्र ठेवून मग धने टाकायचे आहेत म्हणजे व्हायचे आहेत. कारण धने साईडला पडले तर चालतं, पण श्रीयंत्र जे आहे ते डिशमध्ये म्हणजे स्टीलच्या डिशमध्ये अजिबात ठेवू नका. तर अशा प्रकारे आपल्याला ही लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे, धनलक्ष्मीची पूजा करायची आहे. आणि उद्या आपल्याला 5च्या नंतर ज्यावेळेस तुम्ही पूजा करणार आहात उद्यापन करायचं आहे, तर तुम्हाला 5च्या नंतर उद्यापन केलं तरी चालतं. 5 वाजेपर्यंतच अमावस्या आहे, त्याच्यानंतर आपल्याला गुरुवारचं उद्यापन केलं तरी चालतं. आणि उद्या आपल्याला फरशी पुसायची आहे कारण अमावस्या आहे आणि गुरुवार पण आहे. त्याच्यामुळं फरशी पुसायची आहे. आपण दर गुरुवारी फरशी पुसत नाही, पण उद्या पुसायची आहे. पण ती दोष जो असतो तो आपल्याला लागू नये म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ, हळद, लिंबू थोडं सगळं एक एक चुटकी तरी टाकायचं आहे. आणि गोमूत्र आवर्जून टाका आणि गुलाब पाणीसुद्धा टाका. या सगळ्या वस्तू मिक्स करून तुम्हाला सकाळी लवकर फरशी पुसून घ्यायची आहे. आणि माझं दरवेळेस तुम्हाला एकच सांगणं असतं, ज्यावेळेस तुम्ही दिवा लावता त्या दिव्यामध्ये तुम्ही पिवळी मोहरी, कापूर किंवा धने किंवा वेलची, लवंग जे असेल, जे तुम्हाला प्रॉब्लेम असतील ते तुम्ही जास्त नाही 8-8 दिवस तशा प्रकारे दिवा लावून बघा. तुम्हाला त्याचासुद्धा रिझल्ट नक्कीच मिळेल.
आणि अशी धनलक्ष्मी ज्यांच्याकडे धनलक्ष्मी कुंचन आहे त्यांनी उद्या हा उपाय जरूर करावा। हा उपाय खूप प्रभावशाली असल्यामुळे मी खूप उशीरला आज व्हिडिओ बनवत आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे। तर ज्यांच्याकडे आहे किंवा ज्यांच्याकडे हा व्हिडिओ पोहोचला त्यांनी करा, आणि ज्यांना उशिरा हा व्हिडिओ बघितला त्यांनी पुढच्या परवा शुक्रवारी सुद्धा केला तरी चालतो। आणि मंगळवार, शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा या 4च दिवशी ही सेवा करायची आहे। त्याच्यामध्ये सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे आणि आपल्या गजलक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे आणि श्रीयंत्रावर सुद्धा आपल्याला धन्यानं कुंकुम अर्चन करायचं आहे। कुंकवानं आपण दरवेळेस करतो, तर एक वेळेस तुम्ही धन्यानं सुद्धा कुंकुमार्चन करून बघा, तुमच्याकडं धन कसं आकर्षित होतं। धनलक्ष्मी माता आहे ती आपल्या घरावर, आपल्यावर, आपल्या घरातील प्रत्येक माणसावर धनाचा कसा वर्षाव करते आणि आपल्या घरामध्ये